लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ नाशिकचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला नाशिक ग्रीन रन 2026ला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. रविवारी पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंनी उत्साहानं सहभाग घेत हरित नाशिकचा संकल्प केलाय. शहराच्या पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं नाशिक महानगरपालिका आणि रोटरॅक्ट क्लब क्रिएटिव्ह कुटीर यांच्या संयुक्त विद्यमानं मॅरेथॉन रन फॉर कॉज अंतर्गत नाशिक ग्रीन रन 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. हुतात्मा अनंत काणेरी मैदान गोल क्लब येथे झालेल्या या मॅरेथॉनला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर आडके, मराठा विद्याप्रसारक नाशिकचे सरचिटणीस नितीन ठाकरे तसेच क्रिएटिव्ह कुटीरच्या संस्थापिका शीतल सोनवणे उगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. नाशिककर, मी शीतल सोनवणे उगले, क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशनची फाउंडर. मला असं इथे सांगावंसं वाटतं की आपण दरवेळेस सिस्टीमला जबाबदार पकडतो की सिस्टीमचं लक्ष नाहीये शहराकडे, पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की प्लास्टिक आपणच वापरतो, कचरा आपणच क्रिएट करतो आणि कचरा दिसला रस्त्यावरती की त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर आपली जबाबदारी आहे, कारण शहर आपलं आहे, नदी आपली आहे. तर ह्या अनुषंगाने NMC, रोटरॅक्ट, क्रिएटिव्ह कुटीर आणि अशा अनेक लाईक माइंडेड संस्था एकत्र येऊन आज नाशिक ग्रीन रन आयोजित केला गेलेला आहे. गोल्फ क्लब वरती ह्याची सुरुवात आज सकाळी झाली. तर आज सगळ्या नाशिककरांनी असा एक ओथ घेतला आहे की प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं कमी करतील, कापडाला प्राधान्य देतील आणि कचरा टाकणं आणि तो टाकणं तर सोडावंच लागेल, पण जर तुम्हाला कुठे कचरा दिसला तर तो उचलतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कुणीतरी करून घेईल. ह्या भावनेतनं बाहेर पडून स्वतः रोडवरती येऊन स्वतः कामाला लागा, म्हणजेच आपलं शहर स्वच्छ होईल आणि आपलं जे स्वप्न आहे हरित नाशिकचं ते कंप्लीट होईल. प्रदूषणमुक्त परिसर आणि हरित नाशिकसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय. नाशिक ग्रीन रनमुळे पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेश देण्यात यश आल्याचं आयोजकांनी सांगितलंय. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.